दादांकडे जाऊन आलाय. तू फसवलंस ग मला. देवाने अजून कुठलीही शिक्षा दिली असते ना, माझा जीव जरी गेला असता ना आशू, तरी चाललं असतं ग मला. तुझी श्रीमंती तुला लखला भाषू. यापुढे आपला काहीही संबंध नाहीये. शुभंकर, इतकं सगळं कशाला ऐकून घेतलंस तू त्याचं? हं? अरे चांगले धक्के मारून हकलून द्यायला हवं होतं त्याला सरळ. काही नाही रे, नुसते पैसे उकळायचे धंदे आहेत हे, पैसे उकळायचे. मला तर वाटतं त्या पोरीनंच पाठवलं असणार त्याला. आता पुरे मला या विषयावर चर्चा नकोय. समीर, तू माझं सर्वस्व होतास, आजही आहेस. मी तुझ्याशी खोटं बोलले असेल, पण मी तुला फसवलेलं नाही. आज मागे वळून पाहताना तुला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील, पण ज्या परिस्थितीत मी सापडले होते ती परिस्थिती तुझा आणि दादाचा घास घ्यायला निघाली होती. मिसेस प्रधानांनी ऐनवेळी याचं नाव सुद्धा काढू नका माझ्या समोर. गेले 7 महिने मी त्यांच्या नावासोबतच जगतेय समीर. त्यांनी पैसे दिले नसते तर आईंचा जीव वाचला नसता. त्यांना सरोगेट मदर हवी होती, पण हाच प्रयत्न या किटीने केला होता. माझं काय मत होतं हे माहिती आहे ना तुला. तरी सुद्धा मी तो पर्याय स्वीकारला, कारण मला तुला आणि दादाला या सगळ्यातून वाचवायचं होतं. सगळं माझ्यासाठी केलंस ना तू, आणि मलाच नाही सांगितलंस. आधी सुद्धा नाही आणि नंतर सुद्धा नाही. मी तुला सारखा विचारत राहील, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, मला सांग, मला सांग. फोनवर फक्त खोटी उत्तरं देत राहिलीस तू. याचं तात्पर्य एकच आहे, तू माझा विश्वासघात केलास. समीर भारतात परत आले. व्हॉट? नुसता परत आला एवढंच नाही, इथे आला होता घरी. काय सांगतोयस काय? अश्विनी भेटली त्याला. ऑब्व्हियसली त्याचा गैरसमज झाला आणि रागाच्या भरात आला होता इथे. गॉड, मला काळजी वाटते ती अश्विनीची. अमोघ तो समीर तिलाही टॉर्चर करणार. त्या बिचारीच्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय समजत नाही. समीर, मला 100% मान्य आहे की तुला धक्का बसलाय आणि तू अशा प्रकारे रिॲक्ट होणं अगदी नॅचरल आहे. पण जरा समजून घे यार, असं डोक्यात राग धरून काय उपयोग होणार? रोहन, हे सगळं बोलणं खूप सोपं आहे रे. ही वेळ जर का तुझ्यावर आली असते ना, तर तू काय केलं असतास मला माहिती आहे. मला पाहिल्यानंतर समीरला त्रास होईल, राग येईल, तू मला नाकारेल हे माहित होतं मला. मी हरले किटे. मीच संपले तर सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटून जातील. वेळ लागलाय तुला? माझ्या हातचा मार खाण्याची हौस आलीये का तुला? स्वतःला संपवणारी माणसं भित्री असतात अशोक. आयुष्यात येणाऱ्या सिच्युएशन्सला घाबरत असतात ते. स्वतःच्या हिमतीवरच हे सगळं काही सोसून आज इथपर्यंत पोहोचले ना ती. मग आज असं सगळं संपायच्या भाषा करते. मला समीरने स्वीकारलंच नाही तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? अगं थांब ना, थांब राजा. थोडे दिवस धीरानं घे ना सगळं. पण आज समीर असं काहीतरी बोलला म्हणून स्वतःला संपवायला निघाली. समीर परत येणार. तुला हे एकटीला टाकून तो कुठेही जाणार नाही.